नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 3 मागणीची लवचिकता. मित्रांनो, ह्या प्रकरणाच्या संदर्भात फेब्रुवारी 2024ला जी परीक्षा होणार आहे, बोर्ड परीक्षा, त्या बोर्ड परीक्षेच्या अभ्यासासाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. कारण बरेचसे विद्यार्थी कमेंटमध्ये विचारतात की सर महत्त्वाचे प्रश्न द्या, कारण खूप कमी वेळ राहिलेला आहे. बोर्ड परीक्षा आपली फेब्रुवारी महिन्यात सुरू होते आणि डिसेंबर जानेवारी 2 महिने तुमच्याकडे आहेत. त्या 2 महिन्यामध्ये व्यवस्थित अभ्यास होण्यासाठी महत्त्वाचे प्रश्न लवकरात लवकर मिळावेत. म्हणून मित्रांनो, आपण महत्त्वाच्या प्रश्नांचे व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केलेली आहे आणि आज प्रकरण 3 मागणीची लवचिकता या संदर्भातला व्हिडिओ अपलोड करतो. यापूर्वी आपण प्रकरण क्रमांक 1, प्रकरण क्रमांक 2 आणि प्रकरण क्रमांक 3 असे 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आपण जर व्हिडिओ पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या शेवटी त्यांची लिंक आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत. हे सगळे व्हिडिओ तुम्हाला अभ्यासावे लागतील, तर 90+ मार्क तुम्हाला सहज ह्या प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर मिळवता येईल. मित्रांनो, हे सगळा महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करून तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना आत्तापर्यंत बोर्ड ज्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत बोर्डाच्या, त्या प्रत्येक परीक्षांमध्ये ह्या प्रकरणावरती कोणते प्रश्न विचारण्यात आले, किती गुणांना विचारण्यात आले, सगळ्या प्रश्नपत्रिका ह्या सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळंच महत्त्वाचे प्रश्न आपल्याला समजून घ्यायला मदत झालेली आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत एकूण 5 बोर्डाच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत आणि ह्या 5ही बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये ह्या प्रकरणावरती 12 गुणांचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. 12 मार्काला जर हे प्रकरण असेल तर दरवर्षीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत हे दिसायला हवं किंवा प्रश्न आलेले असावेत. खरंच आलेले आहेत का, कोणते प्रश्न आलेत, किती मार्काचे आलेत, हे आपण अभ्यासलेलं आहे. पहिला पेपर ऑक्टोबर 2021मध्ये झाला होता, तर त्यामध्ये संकल्पना ओळखून स्पष्ट करायचा 2 मार्काचा प्रश्न होता, फरक स्पष्ट करायचा 2 मार्काचा प्रश्न आणि सविस्तर उत्तरे लिहा 8 मार्काचा प्रश्न. असे 8 आणि 2 10 आणि 2 12 मार्काचे प्रश्न ऑक्टोबर 21मध्ये ह्या प्रकरणावरती विचारले. यानंतर दुसरी परीक्षा फेब्रुवारी 2022मध्ये झालेली होती. तर 22मध्ये सहसंबंध स्पष्ट करा हा एक प्रश्न या प्रकरणावरती विचारला 1 मार्कासाठी. गटातनं बसणारा शब्द ओळखा 1 मार्कासाठीचा प्रश्न. संकल्पना ओळखून स्पष्ट करा 2 मार्काचा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 4 मार्काचा प्रश्न आणि आकृती एक विचारलेली होती. आकृतीवरील प्रश्नांमध्ये 4 मार्काचे. तर इथं 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 1 1 2 असे 12 मार्क ह्या प्रकरणाला आहेत. तर 12 मार्काचे प्रश्न देखील ह्या परीक्षेत विचारलेले होते. त्यानंतर जुलै 2022मध्ये परीक्षा झाली. यामध्ये विसंगत शब्द ओळखा 1 मार्क, विधाने पूर्ण करा 1 मार्क, संकल्पना ओळखून स्पष्ट करा 2 मार्क, सहमत आहात किंवा नाही सहकारण स्पष्ट करा 4 मार्क आणि एक आकृती दिलेली होती 4 मार्कासाठी. असे 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 1 1 2 12 मार्क. म्हणजे जुलै 22लाही हे प्रकरण 12 मार्काला विचारलं आणि अशा प्रकारचे प्रश्न ह्या ठिकाणी विचारले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2023मध्ये परीक्षा झालेली होती. या परीक्षेत आर्थिक पारिभाषिक शब्द सांगा 1 मार्काचा प्रश्न. तर्कसंगत प्रश्न विचारलेला होता 1 मार्कासाठी. फरक स्पष्ट करा 2 मार्कासाठी. खालील प्रश्नांची उत्तर लिहा 4 मार्काचा प्रश्न आणि एक आकृतीचा प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर जुलै 2023मध्ये परीक्षा झालेली आहे, ज्यामध्ये विसंगत शब्द ओळखा, सहसंबंध पूर्ण करा 1 मार्क, संकल्पना ओळखून स्पष्ट करा 2 मार्क, खालील प्रश्नांची उत्तर लिहा 4 मार्क आणि आकृतीवरती आधारित पुन्हा एक 4 मार्काचा प्रश्न. तर 4 आणि 4 8 2 10 11 12 मार्काचे प्रश्न ह्याही वर्षी परीक्षेत विचारले. म्हणजे प्रकरण 12 मार्काला इथं बोर्ड तेवढ्या गुणांचे प्रश्न विचारत आहेत. इथून आपल्याला लक्षात येईल की कोणते प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारले गेलेत. म्हणजे 8 मार्काचाही प्रश्न विचारला गेला आहे, 4 मार्काचेही प्रश्न ह्या ठिकाणी दिसत आहेत आणि 2 आणि 1 मार्काचे प्रश्न आहेत.
तर या सगळ्या प्रश्नांचा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे जवळपास सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये संकल्पना ओळखून स्पष्ट करायचे प्रश्न आहेत. खालील प्रश्नांची उत्तर लिहायचे प्रश्न दिसत आहेत, फरक दिसत आहेत. तर आपल्याला म्हणजे बोर्ड परीक्षेला जाताना हे प्रश्न आपल्याला करून जाता येईल. तर चला पाहूयात ह्या सगळ्यांच्या आधारे कोणते प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत. प्रश्न पहिला विधाने पूर्ण करा पाहूयात. यामध्ये य अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र टिंबटिंब दिलेला आहे. तर पर्याय त्याला दिले जातील, त्यापैकी योग्य पर्याय निवडून तुम्हाला विधान पूर्ण करायचं आहे. इथं य अक्षाला समांतर असलेले किंमत लवचिकतेचा वक्र म्हटले. असाच श अक्षालाही समांतर असलेला वक्र असतो. तर दोघांची माहिती घेऊन ठेवा. यचा आला नाही तर क्षचा येऊ शकेल. त्यानंतर किमतीतील बदलांपेक्षा जेव्हा मागणीतील बदलांचे प्रमाण जास्त असते तेव्हा मागणी वक्र कोणत्या प्रकारचा असतो, त्याचीही माहिती आपल्याला पर्यायांमध्ये दिलेली असते. योग्य पर्याय त्याचा निवडायचा. इथं किमतीतील बदलांपेक्षा मागणीच्या बदलांचे प्रमाण जास्त, किमतीतील बदलांपेक्षा मागणीचं प्रमाण कमी किंवा किमतीतील बदलां एवढंच मागणीचं प्रमाण, असे जे प्रकार आहेत ते सगळे विचारात घ्या. म्हणजे कोणत्याही प्रकारावरती प्रश्न आला तरी तुम्हाला सांगता येईल. यानंतर आहे औषधांची मागणी टिंबटिंब आणि खाली प्रकार दिले जातात मागणीचे. औषधांची मागणी जसं शब्द दिला आहे तसं जीवनावश्यक वस्तूंची मागणी, गिफेन वस्तूंची मागणी, त्याऐवजी कुठलाही शब्द चेंज होऊ शकतो. तर त्यावेळेस मागणी कशी असते हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. प्रकरणामध्ये थोडंसं अभ्यास करून ठेवा आणि काही वस्तूंच्या समोर लिहून ठेवा त्या वस्तूंची मागणी कोणत्या प्रकारची असते. प्रश्न 14 आहे रेषीय मागणी वक्रावरील श अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता. रेषीय मागणीचा जो वक्र असतो सरळ रेषेत येणारा, तर त्या सरळ रेषेतल्या वक्र जेव्हा श अक्षावरती असतो तेव्हा तिथं मागणीची लवचिकता किती असते. जसं इथं श अक्षावरती विचारलं आहे तसंच तो रेषीय वक्र य अक्षावरती असल्यावर मागणीची लवचिकता किती असेल असंही विचारलं जाऊ शकतं. तर याही प्रश्नांचा अभ्यास करा. जेव्हा श अक्षावरती विचारतात तेव्हा य अक्षाचा पण विचार करायचा आणि य अक्षावरती विचारतात तेव्हा श अक्षाचा पण विचार करायचा. असे प्रश्न तुम्हाला अभ्यासून ठेवावे लागतील. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूयात. विसंगत शब्द ओळखा, म्हणजे गटात न बसणारे शब्द आहे. पहिला आहे लवचिकतेचे प्रकार. किंमत लवचिकतेचे प्रकार विचारले नाही, आपल्याला लवचिकतेचे म्हटलेले आहे. त्यामुळे लवचिकतेचे 3 प्रकार आहेत. चौथा एक किंमत लवचिकतेच्या याच्यामध्ये ॲड होतो, तर तो कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा. त्यानंतर नाशवंत वस्तू दिलेल्या असतात. जी वस्तू नाशवंत नाही ती या गटात नसणार आहे, ती ओळखायची असते. तिसरा आहे टिकाऊ वस्तू. टिकाऊ वस्तू समोर दिलेल्या आहेत, याच्यात जी टिकाऊ नसेल ती गटात न बसणारी विसंगत आहे, त्याच्यापेक्षा वेगळे आहे. चौथा आहे किंमत लवचिकतेचे प्रकार. वरती लवचिकतेचे प्रकार होते, आता किंमत लवचिकतेचे दिलेले आहेत. अशा प्रकारे विसंगत शब्दांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. त्यानंतर सहसंबंध पूर्ण करा. संपूर्ण लवचिक मागणी वक्र इलेस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू सूत्राच्या स्वरूपात दिलेले आहे आणि मग ईडी इज इक्वल टू 0 कोणत्या वक्राच्या संदर्भात असेल. दुसरा आहे पेन आणि शाई टिंबटिंब दिलेला आहे. चहा आणि कॉफी या पर्यायी वस्तू आहे, तर मग पेन आणि शाई कोणती वस्तू असेल. मग सरळ रेषेतील मागणी वक्राला लिनियर मागणी वक्र म्हणतात, तर रेषीय मागणी वक्राला कोणता वक्र म्हणणार किंवा कोणत्या वक्राला अरेषीय मागणी वक्र म्हटलं जाईल. 2-3 सहसंबंध आहेत, बाकीचे तुमचे इतर प्रश्नांमध्ये ॲड होऊन जातात. नेक्स्ट योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द ओळखा. किमतीतील शेकडा बदलांच्या प्रमाणा इतकीच वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल घडवणारी संकल्पना कोणती. आता इथं किमतीतील शेकड्यांच्या बदल जे आहेत ना, किमतीत होणारे शेकडा बदल ते मागणीतील शेकडा बदलांबरोबर आहे, जास्त आहेत, कमी आहेत अशी विधान आहे, तेही तुमची करून ठेवा. दुसरं आहे किमतीतील बदलांमुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल. किमतीतील बदलांमुळे मागणीत जो बदल होतो त्याला काय म्हटलं जाईल. फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा
बदल असतो त्याला काय म्हटलं आहे. चौथा आहे एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदलाचा परिणाम. एका वस्तूची किंमत बदलते आणि अन्य वस्तूची मागणी बदलते, मग याचा परिणाम आपण त्याला काय म्हणणार. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न दुसरा आहे, उदाहरणांवरून संकल्पना ओळखून स्पष्ट करा. किमतीतील शेकडा बदलांच्या प्रमाणाइतकीच वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल घडणारी संकल्पना. सेम तसंच उदाहरण आहे ते सगळीकडे विचारता येऊ शकतं आणि संकल्पनाही ओळखायला येऊ शकतं. किमतीतील बदलांमुळे वस्तूच्या मागणीत घडून येणार. तिसरा आहे फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारे बदल. चौथा आहे एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदलाचा परिणाम. आणि पाचवा आहे मिठाच्या किमतीत 10% वाढ झाली तरी मिठाच्या मागणीत कोणताही बदल होत नाही, तर मग त्यावेळेस कोणती संकल्पना तुम्हाला दिसून येईल. यानंतर नेक्स्ट जाऊयात. प्रश्न दुसरा ब, फरक स्पष्ट करा. संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी. किंमत लवचिकतेचे 5 संकल्पना आहेत, त्याच्यातल्या कोणत्याही दोघांचा फरक विचारला जाऊ शकतो. कमी लवचिक मागणी, अधिक लवचिक मागणी किंवा जास्त लवचिक मागणी. दुसरा एक फरक आहे मागणीची उत्पन्न लवचिकता आणि मागणीची छेदक लवचिकता ह्या लवचिकतेच्या प्रकारांच्या संदर्भामध्ये. एकक लवचिक मागणी, जास्त लवचिक मागणी हे सगळे प्रकारच आहेत, त्या प्रकारांवरती फरक तयार होतात आणि विचारले गेलेले आहेत बोर्डाला, त्यामुळे त्यांचा अभ्यास होणं गरजेचं आहे. यानंतर प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 मार्काचे प्रश्न विचारले जातात, तर इथं काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ज्यामध्ये मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व, मागणीची लवचिकता मोजण्याची कोणतीही एखादी पद्धत ह्या ठिकाणी दिली जाऊ शकते. मी इथं बिंदू आणि भूमिती पद्धत घेतली, गुणोत्तर पद्धत, खर्च पद्धत किंवा भूमिती पद्धत. अभ्यास करून ठेवा, कुठलीही विचारली तरी तुम्हाला सांगता आली पाहिजे. आणि आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, जे 4 मार्कामध्ये विचारले जाऊ शकतात. किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता आणि छेदक लवचिकता 3 प्रकार आहेत, तर हे प्रश्न तुमचे ह्या ठिकाणी महत्त्वाचे. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे 14, सहमत आहात किंवा नाही, सहकारण स्पष्ट करा. कमी लवचिक मागणी वक्र तीव्र उताराचा असतो. जास्त लवचिक मागणी वक्र पसरट स्वरूपाचा असतो. अशी विधानं दिली जातात वक्रांवरती आधारित असलेली. त्यानंतर सागरने वनस्पती तुपाची मागणी जास्त न करता कमी केली कारण त्याचा पगार वाढला. तिसरा आहे रेशमाने साखरेची जास्त मागणी केली कारण गुळाची किंमत वाढली. त्यानंतर नेक्स्ट पुढचा शेवटचा प्रश्न आहे, सविस्तर उत्तर लिहा. 8 मार्काचा प्रश्न, यामध्ये मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. इथे प्रश्न तुम्हाला मागणीची लवचिकता म्हणजे काय सांगून मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा असा प्रश्न येऊ शकतो. मागणीची लवचिकता म्हणजे काय, लवचिकतेवरती परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. हाही सविस्तर उत्तरांमध्ये विचारला जाण्यासारखा प्रश्न आहे. त्यानंतर लवचिकता मोजण्याच्या पद्धती. आत्ताच मी सांगितलं गुणोत्तर, खर्च आणि भूमिती 3 पद्धती आहेत. तो 2 पद्धती स्पष्ट करा म्हणतील किंवा डायरेक्ट नावं देतील कुठल्याही 2 पद्धतींचे, त्या 2 कराव्या लागतील. पद्धती करून ठेवा. 4 मार्कामध्ये एक सिंगल विचारली जाते आणि एकापेक्षा जास्त ह्या सविस्तर उत्तरांमध्ये विचारले जातात. 2 प्रश्न फार महत्त्वाचे की मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार आणि लवचिकता मोजण्याच्या पद्धती. ह्या 8 मार्कामध्ये सहज विचारले जाण्याच्या प्रश्नांचे स्वरूप आहे. आणि इथं नाही विचारले तर कुठंतरी यांच्यावरती 100% प्रश्न असणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे महत्त्वाचे प्रश्न ह्या प्रकरणांवरती आहेत. यांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि ह्या घटकांचा जर अभ्यास आपण चांगल्या पद्धतीने केला, हे सगळ्या प्रश्नांची जर तुम्ही तयारी करून गेलेत, तर या प्रकरणावरती जे 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात ते अतिशय सहज पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करता येते. मित्रांनो, आपण आत्तापर्यंत झालेल्या 5ही बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सॉल्व करून त्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत. प्रत्येक प्रश्नावरती सेपरेट व्हिडिओ तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचा पाहायला मिळेल, ज्याच्यातून कोणता प्रश्न कसा सोडवायचा, उत्तर कसं लिहायचं, काय लिहावं लागतं, कसं लिहावं लागतं, ह्या सगळ्यांची डिटेल माहिती त्याच्यामध्ये आहे.
तर व्हिडिओ डिटेलमध्ये अभ्यास करा, नक्की तुम्हाला बोर्ड परीक्षेत खूप चांगल्या प्रकारचे मार्क याच्यातून मिळवता येतील. मी थंबनेलमध्ये सांगितलं की 90+ मार्क तुम्ही मिळवू शकताय. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.